नमस्कार मित्रांनो, जरा विचार करा. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, स्वतः उपाशी राहून ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याच मुलाने एका परक्या स्त्रीच्या फक्त सांगण्यावरून जन्मदात्या आईच्या कानफटात मारावी. होय, हे दुर्दैव घडलं आहे रामपूर गावात. पण धक्कादायक गोष्ट ही नव्हती की त्या मुलाने आईला मारलं. धक्कादायक गोष्ट तर ही होती, मार खाल्ल्यानंतरही ती वृद्ध आई एकही शब्द न बोलता अत्यंत शांतपणे घर सोडून निघून गेली होती. आणि त्यानंतर तब्बल बरोबर 9 महिन्यांनी त्या घरात असं काही घडलं ज्याने संपूर्ण गाव हादरलं होतं. कर्माचा खेळ इतका भयानक होता की तुम्ही आयुष्यात कधीच बघितला नसेल. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा आहे शांताबाईंची. पतीच्या निधनानंतर शांताबाईंनी लोकांच्या घरात धुणी भांडी करून आपला एकुलता एक मुलगा अविनाशला शिकवलं होतं. अविनाश शहरात एका मोठ्या कंपनीत मॅनेजर झाला होता. पैशांसोबतच घरात सुख आलं होतं. आईने अविनाशचं लग्न किरण नावाच्या एक सुंदर देखण्या मुलीशी झालं होतं. शांताबाईंना वाटलं की आता कष्टाचे दिवस संपले. सून घरात आली म्हणजे आपली मुलगीच आली आहे. पण किरण दिसायला जितकी सुंदर होती, तिचे विचार तितकेच कुटील होते. तिला सासूचे घरात राहणे अजिबात पसंत नव्हते, आवडत नव्हते. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच किरणला समजले की शांताबाईंच्या नावावर गावालगतच 100 रुपयाची जमीन आहे. बस, किरणच्या मनात हाच भाव निर्माण झाला की ती रोज अविनाशचे कान भरून देऊ लागली. तुमची आई मला टोमणे मारते, मला शहरात राहायचं आहे, त्यांच्या नावावरची जमीन आपल्या नावावर करायला सांगा. अविनाश सुरुवातीला दुर्लक्ष करायचा, इग्नोर करायचा. पण किरणने रोज घरात कटकट सुरू केली होती. ती स्वतःचे कपडे फाडायची आणि अविनाश घरी आला की रडत बसायची आणि रडत सांगायची, बघा आज तुमच्या आईने मला मारलं. हळूहळू अविनाशच्या मनातही आईबद्दल गैरसमज निर्माण होऊ लागले. एक दिवस किरणने एवढा मोठा डाव खेळला की तिने कपाटातील स्वतःचे दागिने स्वतःच लपून ठेवले, जेणेकरून अविनाश कामावरून घरी येताच ती जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागली, जोराने ओरडू लागली. तिने रडत अविनाशला खोटे सांगितले. अविनाश, आज तुमच्या आईने हद्द पार केली, माझ्यावर चोरीचा आळ आणला आणि मला घरातून निघून जाण्यास सांगितले, असं अविनाशला सांगितलं. आता या घरात एकतर तुमची आई राहील किंवा मी. हे ऐकताच रागाने अविनाशचे रक्त सळसळले. त्याचा विवेक नष्ट झाला. तो थेट आईच्या खोलीत गेला. शांताबाई काही बोलणार त्यापूर्वीच अविनाशने मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या 60 वर्षाच्या जन्मदात्या आईच्या कानफटीत जोरात मारली. बिचारा शांताबाई खाली पडल्या. ज्या हाताने मुलाला घास भरवला, त्याच मुलाने आज आईवर हात उचलला होता. पण मित्रांनो, पुढे जे घडलं ते थक्क करणारं होतं. शांताबाईंच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. त्याने अविनाशकडे पाहिले. त्या नजरेत राग नव्हता, तर अथांग दुःख आणि विरक्ती होती. त्यांनी न भांडता, एकही शब्द न बोलता शांतपणे कपाटातून आपली जुनी पिशवी काढली. त्यात देवाचा फोटो ठेवला होता. त्याच रात्रीच्या अंधारात त्या शांतपणे घर सोडून निघून गेल्या होत्या. आई गेल्यानंतर किरण आणि अविनाश खूप खुश झाले होते. त्यांनी तात्काळ जमिनीची कागदपत्रे आपल्या नावावर करण्यासाठी वकिलाला बोलावले होते. पण वकिलाने कागदपत्रे पाहताच जे सांगितले त्याने दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. वकिलाने सांगितले, अविनाशजी, या जमिनीवर तुमचा काहीही हक्क नाही. तुमच्या आईने घर सोडण्याच्या 1 दिवस आधीच ही सर्व करोडोंची जमीन सर्व गावातील अनाथ आश्रमांच्या नावावर केलेली आहे, कायदेशीर दान केलेली आहे. हे ऐकताच किरणचा चेहरा पांढरा पडला. ज्या जमिनीसाठी तिने सर्व नाटक रचले होते ती जमीन हातची गेली होती.
दुसऱ्या क्षणी किरणने तिचे खरे रूप दाखवले. ती अविनाशला म्हणाली, तू आता कंगाल झाला आहेस. तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत मी राहू शकत नाही. तिने अविनाशवर घरगुती हिंसेचा खोटा गुन्हा दाखल केला होता आणि स्वतःच्या नावावर असलेला शहरातला फ्लॅट घेऊन ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पोलिसांच्या केसमुळे अविनाशची नोकरीही गेली होती. ज्या पत्नीसाठी त्याने आईला मारले, तिनेच त्याला रस्त्यावर आणले होते. सर्व काही गमावलेला अविनाश आता रस्त्यावर फिरत होता. त्याला प्रत्येक क्षणी आईच्या त्या शांत चेहऱ्याची आठवण येत होती. त्याला समजले होते की आईने घेतलेल्या मौनाचा आणि तिच्या अपमानाचा बदला आज निसर्गाने घेतलेला आहे. पश्चातापाने जळत असलेला अविनाश आईला शोधत त्याच अनाथ आश्रमात पोचला, ज्या अनाथ आश्रमाला आईने जमीन दिली होती. पण तिथे गेल्यावर त्याच्या काळजाचा ठोका चुकला. आश्रमाच्या प्रमुखांनी सांगितले की घर सोडल्यानंतर लागलेल्या मानसिक धक्क्यामुळे शांताबाईंचा 2 महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अविनाश तिथेच जमिनीवर कोसळला आणि ढसाढसा रडू लागला होता. तेव्हा आश्रमाच्या प्रमुखांनी त्याच्या हातात आईने मृत्यूआधी लिहिलेली एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते, बाळा अविनाश, तू मला मारलंस याचं मला दुःख नाही, कारण आई मुलावर कधीच रागवत नाही. मला माहीत आहे किरण तुला एक दिवस फसून रस्त्यावर आणेल, म्हणून मी ही जमीन आधीच आश्रमाला दान केली, जेणेकरून तुझ्या संकट काळात हा आश्रम तुला आसरा देईल. तू कधीही आलास तरी इथेच राहा. इथे तुला कोणी काही बोलणार नाही, घराबाहेर काढणार नाही. तुझी आई. चिठ्ठी वाचून अविनाशने तिथे जोरात हंबरडा फोडला. पण आता खूप उशीर झाला होता. आई निघून गेली होती आणि मागे फक्त कर्मांचा विळखा उरला होता. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हाच बोध मिळतो. जगात पत्नी, पैसा, सुख पुन्हा मिळू शकते, पण जन्म देणारी आई पुन्हा कधीच मिळू शकत नाही. आई वडिलांचा अपमान करणाऱ्याला निसर्गाचा नियम कधीच सोडत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आईसाठी कमेंटमध्ये आय लव्ह यू मॉम असं लिहायला विसरू नका.